नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नेहमीची येतो पावसाळा आणि मग पुन्हा ज्या काही ठराविक समस्या आहेत ज्या कधीच मुंबईमध्ये आजपर्यंत सुटलेल्या नाहीत त्याबद्दल आपण चर्चा करायला सुरुवात करतो. मुंबईत यंदा पावसाळापूर्व तब्बल 113% नाले सफाई झाल्याचा दावा महापालिकेने केला. तसंच बिमस्ट्रोवॅड प्रकल्पातील सरासरी 89% काम पूर्ण करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर ही मुंबईत पाणी का तुंबतं, दरवर्षी ही समस्या निर्माण होत असून त्यावर पालिका कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही असा पुन्हा एकदा संतापून सवाल केलेला आहे मुंबईकरांनी. म्हणून मी आज चर्चा करणार आहे बुधवारी म्हणजे काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण या विषयाला घेऊन. आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर असणार आहेत भाजपचे प्रवक्ते राम कदम, आपल्याबरोबर आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि थोड्याच वेळात म्हणजे मला तरी अशी खात्री आहे किंवा शाश्वती आहे की मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील या चर्चेमध्ये या सगळ्या परिस्थितीबद्दल उत्तर देण्याकरता येतील. कारण दरवेळी काही विषय असला की शिवसेनेच्या वतीने फार कोणी बोलायला येत नाही, हा आता अनुभव होत चालला असं म्हणावं लागेल. पण आज ते येतील असं त्यांनी म्हटलंय. संदीपकडे मी सुरुवातीला जातो. संदीप, म्हणजे आता खरं तर या विषयावरती किती चर्चा करावी, म्हणजे जसं मुंबईच्या ट्रॅफिक जामवरती फार काही बोलता येऊ शकत नाही तसंच आता मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याबद्दल किती बोलावं असा प्रश्न पडतोय. पण ही समस्या केव्हा सुटणार, याला कोण जबाबदार आहे? मुंबईची जी परिस्थिती आहे विशाल, ती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. पहिले जर आपण बघितलं तर आपण समजा असा ढोबळ मनाने जर भाग केला की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, तर आपण 26 जुलैला जेव्हा जो भयंकर असा पाऊस झालेला त्यावेळी आपण बघितलं तर मुंबई शहर म्हणजे ज्याला आपण साऊथ मुंबई असं म्हणतो, तिकडे कुठेही पाणी जास्ती साचलं नव्हतं किंबहुना पाणी लवकर ओसरलं होतं. यावेळेला एक वेगळा फरक आपल्याला जाणवतोय की उपनगरात तर साचतंच आहे पाणी, पण शहरात जिथे पाणी कधी साचायचं नाही तिथे पण पाणी साचायला लागलंय. फॉर उदाहरण झालं तर वरळी सारखा जो परिसर आहे जिथे स्वतः सन्माननीय आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्या वरळी परिसरात या वेळेला कधी न साचणाऱ्या ठिकाणी पाणी साचलं. साऊथ मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर तिकडे पाणी साचलं. बरं, त्याच हाजी अलीला यांनी पंपिंग स्टेशन उभारलेलं आहे की जे पाण्याचा उपसा करणार आहे. मग हे पंपिंग, काल मी असं ऐकलं की तानसा तलावापेक्षा जास्ती पाण्याचा उपसा झाला. मला यांना एक सामान्य प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे असे किती पंप आहेत, एक पंप एका मिनिटाला किती हजार लिटर पाणी काढतो, त्या पंपची हॉर्स पॉवर क्षमता काय आहे, या कुठल्याही गोष्टीचं उत्तर न देता फक्त दावे करायचे, त्याच्यामध्ये कुठली तथ्यता नाही. काल तर सन्माननीय पर्यावरण मंत्री असं म्हणाले की आम्ही आता ह्याच्यातनं शिकलोय. अहो, तुम्ही शिकावं म्हणून लोकांचे जीव नाही ना धोक्यात घालू शकत, तुम्ही नियोजन करा. बरोबर, त्यांनी नियोजन केलं पाहिजे, जीव नाही ना घालू शकत, केलं पाहिजे. संदीप, किशोरी पेडणेकर देखील आपल्या बरोबर फोन लाईन वरती, मला त्यांना विचारायचं. किशोरी पेडणेकरजी, मुंबई महापालिकेने 113% नाले सफाई झाल्याचा दावा केला होता, तरीही पाणी का साठलं? जसं संदीप यांनी म्हटलं की आपल्याही मतदारसंघात ज्या ठिकाणी पाणी साठत नाही तिथे देखील यावर्षी पाणी साठलं. उत्तर काय यावरती? कारण राजकारण करायचं झालं तर कुठल्याही गोष्टीवर आपण करू शकतो. आपण याच्यात राजकारण काय आलं किशोरीताई? पाणी साठलं होतं. ऐका ना, साठलंय तर साठलंय ना, आम्ही म्हणतोय ना, नाही म्हटलंय का, डिनाय कधीच केलं नाहीये. त्याचा प्रॉब्लेम तेच, आम्ही तेच सांगतोय की आज जे त्या पद्धतीने संदीप देशपांडे विचारतोय किती हॉर्स पॉवर, किती काय पर मिनिटाला किती पाणी उपसलं जातं, काय जातं. आणि तुम्ही जर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल, सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी सुद्धा ते कबूल केलंय ही ढगफुटी झाल्यानंतर शहरातलं पाणी नेमकं टाकायचं कुठे? समुद्रातच जातं ना. आणि समुद्रात जर पाणी जातंय तर त्या आमच्या 13 पंपामधनं पर मिनिटाला 16,000 मिलीमीटर काय पाणी जे उपसा होत होता तो पाहिलाय, तुम्ही पाहिलाय चॅनलवाल्यांनी. त्यामुळे किशोरी ते परत एकदा सांगा मला किती लिटर जातं झालं, मुंबई लॉक झाली, त्याबद्दल कुठेही नाही. आणि आजही शिकायला पाहिजे, म्हणजे शिकावंच लागतंय. 2005ला जेव्हा आला म्हणून ब्रीमस्टॉड केलं. आज ज्या 333 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर
जर ते झालेलं नसतं तर इमॅजिन करा अजून काय झालं असतं. बरं. त्याच्यामुळे जे जे होतंय त्या याला आपण उत्तर शोधलंच पाहिजे. आणि ते आता भूमिगत टाक्यांचा हा प्रपोजल हे 2013 पासूनच होतं, पण त्या जागा आणि आपण 2 पायलट म्हणून बघितल्या पण होत्या, पण आता त्याला कार्यवंतीत करावंच लागेल. तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं किशोरीताई की यंदाचा पाऊस हा नव्याने अनुभव होता मुंबई महापालिकेसाठी? तो दरवर्षीचा पाऊस हा नव्यानीचा आहे. कारण जर तुम्ही पाहिलं असेल 333 12 तासात कोसळणं, हा काढा ना मग वेधशाळेचा संपूर्ण रेकॉर्ड. संदीप देशपांडे, आपला प्रश्न होता किशोरीताईंना. मुळात असं आहे, आपल्याकडे एक डिझास्टर मॅनेजमेंट नावाची संस्था आहे. या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला किती मिलीलीटर पाऊस पडला तर आपली एसओपी काय असली पाहिजे, एसओपीचा अर्थ आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ही काय असली पाहिजे याच्या संदर्भातली एक एसओपी डिझास्टर मॅनेजमेंटने तयार करायला पाहिजे. की बाबा 50 मिलीलीटर पाऊस झाला तर ही एसओपी, 100 मिलीलीटर पाऊस झाला तर ही एसओपी. अशा मुळात एसओपीज डिझास्टर मॅनेजमेंटकडे तयार नाही आहेत. त्यांनी आतापर्यंत एकही एसओपी वेबसाईटवर टाकलेली नाहीये. आपण पाहिजे तर डिझास्टर मॅनेजमेंटच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. मग ज्या अर्थी तुमची एसओपी नाही याचा अर्थ तुम्ही नियोजनच केलेलं नाहीये. मग डिझास्टर मॅनेजमेंट नेमकं करते काय आणि त्याच्यावर अंकुश ठेवणारे जे राज्यकर्ते आहेत त्यांची जबाबदारी नाहीये का? डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये फक्त पाऊस पडला की मुख्यमंत्र्यांनी उठायचं, डिझास्टर मॅनेजमेंटच्या कंट्रोल रूमला भेट द्यायची आणि मग आपण सगळेजण कौतुक करणार. मुळात ती काम करते का? पण तोपर्यंत मुंबईकरांचे हाल झालेले असतात. संदीप देशपांडे, की मला राम कदमला विचार आहे. राम कदम यांच्याकडे मी जातो. राम कदम, घाटकोपरमध्ये देखील पाणी साठलं. मुळामध्ये आपण ही जी चर्चा जी आहे या चर्चेच्या बाबतीमध्ये काल जो मुंबईत पाऊस पडला आणि ज्या चा पाऊस पडला तर ते सगळं लक्षात घेता त्या ठिकाणी जे 4 पंपिंग स्टेशन्स आहेत, म्हणजे वरळीचं लवग्रह पासून हाजी अली असेल, ब्रिटानिया असेल किंवा मग जे प्रभारी जो आहे ते 4ही पंपिंग स्टेशन्स, तर या पंपिंग स्टेशन्स पर्यंत स्टॉर्म वॉटर ड्रेन मधलं पाणी पोचूच शकलं नाही. मूळ मुद्दा असा आहे की जर त्या गटारामधलं पाणी या पंपिंग स्टेशन पर्यंत पोहोचलं असतं तर त्या भागामध्ये पाणी जमा झालं नसतं. आता त्या भागात पाणी का जमा झालं? त्या गटारामधले जो गाळ आहे तो गाळ उपसला गेला नव्हता. आता एका ठिकाणी महानगरपालिका म्हणते की 100 कोटी रुपये खर्च करून आम्ही सगळा गाळ उपासलाय. मला कोणावर आरोप करायचा नाही. मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून दरवर्षीचा हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जर गाळ उपसला गेला होता तर त्या पंपिंग स्टेशन पर्यंत गटारातलं पाणी पोचू का शकलं नाही, हा माझा पहिला सवाल. दुसरा सवाल की ज्यावेळेस मुंबईमधले सगळे मजूर मुंबईच्या बाहेर जात होते, मुंबईमध्ये मजूर नव्हता, पूर्ण लॉकडाऊन होतं, रस्ते सगळे सुन्न पडले होते, अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेला हे 100% गावाची सफाई केली याच्यासाठी मजदूर सापडले कुठून, हा दुसरा प्रश्न. ठीक आहे, हा गाळ जर साफ केलाय तर हा नेमका कुठे टाकला, कधी काढला, कोणी काढला, कसा काढला, का कागदावर बिलं केली? आता हे मी सांगितल्याच्या नंतर मुंबईतले 1.5-2 कोटी लोक जे आहेत ते पूर्णपणे त्यांची सगळ्यांचा समज म्हणण्यापेक्षा पूर्णपणे ठाम विश्वास झालाय की हे सगळं. राम कदम, विचारूयात ना, आपण विचारूयात किशोरीताईंना. तुमचे जे पहिले 2 प्रश्न आहेत किशोरीताई, नाले सफाईचा खर्च पाण्यात गेला का? अजिबात नाही. बरं, मग नेमकं काय झालं? मग का तुम्ही म्हणताय की जास्त क्षमतेचा पाऊस पडला, पण त्या क्षमतेची आपली पाणी वाहून नेण्याची देखील यंत्रणा आहे. तर आपण कुठलेही प्रश्न कुठल्याही ह्यानी वळवले तरी ते निगेटिव्ह कडेच वळवायचं असेल तर त्याला मग नाही. चला आपण सकारात्मक विचार करू. चला सकारात्मक विचार करूया म्हणतोय. आणि सामान्य माणूस सुद्धा कबूल करतोय की 7 बेटांची मुंबई आहे. 7 बेटांच्या मुंबईतलं पाणी समुद्रात जातं. समुद्रामधलं पाणी उपसा चालू होता. ज्या अशी एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊ नये, भले जरी मुंबई लॉक अँड की झाली असेल वॉटरनी, तरी सुद्धा मागे 2005ला जे काय पाऊस पडला त्याच्या 3 पटीने जास्त पडला. राम कदम यांचा प्रश्न असा होता किशोरीताई की नाले सफाई जर झाली तर नाले सफाईचा कचरा आपण जो आहे गाळ आहे तो कुठे टाकला,
किती झाली, कशा पद्धतीने झाली, लॉकडाऊन असताना सुद्धा मजूर कसे मिळाले? नेमकी यांची नेमकं आहे ना, काय हवंय ते तर करू दे ना. बर केलं तर का केलं, नाही केलं तर का नाही केलं. बर राम कदम, त्यामुळे खरी पोटदुखी नेमकी काय ते कळतच नाहीये. आणि मुंबईकरांच्या, तुमच्या एक दोघांच्या प्रश्नांनी मुंबईकर सगळ्यांना माहितीये. कारण आपण तर सगळं सोशल मीडियामधनं बघतोय. सामान्य महिला सुद्धा हे आता कबूल करतात बिचाऱ्या, की एवढा जर काय ते काय ऋषीमुनी आहेत पाणी पिऊन घ्यायला. उद्या ह्यांचं राज्य म्हणजे आमचं राज्य म्हणून आम्ही आन्सरेबल आहोतच आणि आम्ही ते काढणारच त्याच्यावरती उत्तर. पण ह्याचा अर्थ असं नाही काय पण तुम्ही कसे पण प्रश्न विचारत राहाल आणि लोकांना कन्फ्युज करत राहाल. नाही नाही कन्फ्यूज नाही करत आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं असू शकतात ना किशोरीताई. आहे ना, या ना, बसा. डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये एसओपी काय, एसओपी आहे म्हणून तर मुंबई वाचते. बर राम कदम, मुळामध्ये पावसाची एसओपी काय जरा सांगा. खोटं बोलायचं म्हणजे किती बोलायचं? काही खोटं बोलायची गरज नाही. काय SOP आहे सांगा? 50 नाही, मिलीमीटर खोटं बोलायची पावसाची पडली गरजच नाही. तुम्हाला कुठल्या सगळे पैसे पद्धतीने पाण्यात ना गेले, नालीचं पैसे ते लाईन तुमच्या मध्ये घशात गेले. यायचंय, त्यामुळे त्याच्यामुळे असे problem आहे प्रश्न सगळा. होणारच तयार तुमच्याकडनं. अहो, आम्ही जबाबदारी राजकारण कधी करू नका नाकारली म्हणता नाही. तुम्ही. पाणी तुंबलंय, आम्ही तुंबवलं का राजकारण करायला? डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये तुमच्या मुख्यमंत्री नाकारतेपणामुळे गेले तर तुंबलं का ते गेले? पाणी. आदित्य ठाकरे रस्त्यावर फिरले तर का फिरले? हे अहो काय जाऊन प्रश्न आहे? करतात काय? आमचा विषय तो आहे. यावेळेस तर तेही नाही म्हणजे गेले. काय बघतात हे तर मोठं आहे ना. शेपूट घालून तुमच्या आतमध्ये बसतात काय नाही ना. बघतात काय? ते जर जाऊन बसतात तरी पाणी तुमते, तरी लोकांचे हाल होतात. मग करतात काय जाऊन डिझास्टर मॅनेजमेंट? शो शायनिंग. जिथे जिथे लोकांना शक्य होतं, जिथे जिथे लोकांना मदत करायची ती महापालिकेच्या माध्यमातून. ताई, या प्रश्नाची उत्तरं लोकांना द्यावी लागतील तुम्हाला. या प्रश्नामधनं वाचू शकणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. देतात पुढे आलो होतो आम्ही, पुढेही उत्तर हो, काय उत्तर देतात आम्ही बघतोय. लपून बसता तुम्ही उत्तर द्यायच्या वेळेला. कुठे लपून? आज तुझ्या समोर मी बोलते, कशाला लपून बसायचं? मी क्वारंटाईन आहे ना. माझ्या समोर बोलायचा विषय नाही, तुम्ही लोकांना उत्तर द्यायला पाहिजे. पाणी का तुमला वरळीत त्याचं? आम्ही लोकांना पण देतोय. लोक याच्या आधी कधी तुंबत नव्हतं, आज का तुंबलं? तर तुम्ही म्हणता राजकारण करतो म्हणून आम्ही पाऊस पडला, आम्ही पाणी तुंबवलं का? धरताय आम्ही धरतोय का तुम्ही धरताय वेटीस? मुंबईकरांचे हाल बघवत नाहीयेत आणि तुम्ही काय त्यांना रिलीफ पण देत नाही तुम्ही आणि अजिबात आम्ही वेटीस धरतो बोलता तुम्ही. काल पूर्ण विचारा जरा एकदा, फिरा रस्त्यावर, तुम्हाला कळेल. घरात बसून राजकारण आम्ही करू फिरतो नका. काय? आम्ही रस्त्यावर नाही फिरत तर कुठे हवेत फिरतो का? हा, माहितीये कोण किती फिरतं ते आणि कोण किती बाहेर पडतं ते. तुमच्या वरळीचे आमदार काल पहिल्यांदा दिसले वरळीत 2 वर्षात. हो हो, तुम्हाला बरोबर आहे. तुम्हाला कशाला दिसतील ना? तुम्हाला दिसणारच नाही. आम्हाला तुमच्या कशाला? वरळीच्या आमदारांची वरळीकर चिंता सांगतात, तुम्ही आम्ही नका नाही करू. सांगत ते. वरळीतले लोक बोलतायत. बर तुम्हाला दोघांना विनंती आहे, जे आपण तुमच्या बोलूया. फेवरचे तेवढे बोलणार काय? आपण मूळ मुद्द्यावरती येऊ ताई. आपण बोलूयात, आणखीन बोलणार आहोत. मी ब्रेक तुमच्या नंतर जाणार आहे फेवरचे राम लोकं कदम बोलतायत, यांच्याकडे. आमचे सोडा. राम कदम यांच्याकडे जाणार आहे ब्रेक नंतर. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.